महाराष्ट्राच्या मातीचा गंध काही वेगळा आहे, महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध काही वेगळा आहे, महाराष्ट्राच्या मातीतलं पाणी काही वेगळं आहे, महाराष्ट्राच्या मातीतली हवा काही वेगळा आहे। जो जो कोणी महाराष्ट्राला ललकारण्याचा प्रयत्न करतो त्याला महाराष्ट्र कधी माफ करत नाही। महाराष्ट्रामध्ये येऊन जर महाराष्ट्र धर्माला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही महाराष्ट्र सहन करत नाही। त्याचाच प्रत्यय गेल्या 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये आलेला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे दिल्लीमध्ये 3 दिवसाचा अत्यंत दणदणाटी दौरा करून आलेले आहेत। त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल अमित शहा साहेब महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एका त्यांच्या पक्षाच्या शिबिरासाठी मेळाव्यासाठी आले होते आणि उद्धव ठाकरे म्हणजे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अशा प्रकारची अत्यंत तुच्छ भाषा वापरून ते गेले होते। त्याचा जबाब उद्धव ठाकरेने आपल्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिला की तुम्ही मला फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणत असाल तर तुम्ही अमित शहा अब्दाली आहात। अब्दालीचं उदाहरण त्यांना सहज देऊन टाकलं आणि देशामध्ये एक वादंग निर्माण झालं। हे केवळ महाराष्ट्रात बसून त्यांना ते अब्दाली म्हणालेले आहेत, तर त्यानंतरच्याच एक 8 दिवसामध्ये ते तातडीनं दिल्लीला रवाना झाले आणि तातडीनं दिल्लीला रवाना झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी 3 दिवसामध्ये दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, अनेक मिटिंगा केल्या, प्रेस कॉन्फरन्स केली। राहुल गांधी, त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे, केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, संजय सिंग यांच्याबरोबर आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। अनेक महाविकास आघाडीचे नेते किंवा इंडिया आघाडीतले जे मुंबईमधले दिल्लीमधले नेते आहेत या सर्वांची त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली। आणि मी आता काही महाराष्ट्राचा नेता नाही तर आता केंद्रामध्ये सक्रिय झालेलो आहे अशा प्रकारचा इशारा अमित शहा आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी दिला किंवा देण्याच्या उद्देशानंच त्यांचा हा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आलेला होता। काही मंडळी म्हणत असतात की दिल्लीमध्ये ते आपल्या मुख्यमंत्री पदाला काँग्रेसनं पाठिंबा द्यावा यासाठी ते दिल्लीत गेले वगैरे, ही खोटी गोष्ट आहे। मुख्यमंत्री पदाला पाठिंबा द्यावा म्हणणारे उद्धव ठाकरे नक्कीच नाहीत किंवा त्या खुर्चीचा मोह उद्धव ठाकरे यांना कधीच नव्हता आणि आजही नाही, पुढेही असणार नाही। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, कारण मागे जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची मला नको असं थेट सांगितलेलं होतं। तरी सुद्धा सगळ्या मंडळींनी त्यांना आग्रह करून त्यांच्याकडे जबरदस्तीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्याला त्यावेळेस दिली। त्यामुळं आता 2024 मध्ये त्यांच्या पक्षाचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार असलं तरी त्यावर मीच मुख्यमंत्री असलो पाहिजे अशी भावना उद्धव ठाकरे यांचं असण्याचं कारण नाही। आणि दिल्लीच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत एकदाही कुठे एका शब्दाचीही चर्चा झालेली नाही। काही मंडळी बोलत असतात की जाऊन दिल्लीमध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाची लॉबिंग करण्यासाठी ते गेले। महाराष्ट्राचे हे झुंजार नेते दिल्लीमध्ये गेले होते ना, ते मुख्यमंत्री पदाची लॉबिंग करण्यासाठी गेलेले नव्हते, तर ते दिल्लीचे लोक जेव्हा महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या लोकांना ललकारतात ना त्यांना सांगायला गेलेले होते, पहिल्या समजुतीच्या भाषेत सांगायला गेले होते की आम्ही पण दिल्लीत येऊ शकतो माहीत असो आपल्याला। अशा प्रकारचा एक नाजूक आणि सौम्य इशारा देण्यासाठी ते दिल्लीला गेले होते आणि ते काम त्यांनी केलं। अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राचा हा नेता, महाराष्ट्राचा हा सह्याद्री पुन्हा दिल्लीमध्ये येऊ शकतो आणि दिल्लीची सगळी गणितं बिघडवू शकतो, दुरुस्त करू शकतो आणि केंद्राच्या राजकारणामध्ये मजबूतीनं पाय रोवून उभं राहू शकतो। हा इशारा देण्याचा हेतू या 3 दिवसाच्या नेमक्या दौऱ्याचा होता आणि ते सहकुटुंब दिल्लीला रवाना झालेले होते। उद्धव ठाकरेंच्या राजकीय आयुष्यामध्ये 3 दिवस सतत दिल्लीचा मुक्काम त्यांनी याच केवळ पहिल्यांदाच अशा पद्धतीचा केलेला आहे आणि म्हणून त्यांचा जो दिल्लीचा मुक्काम होता
हा दिल्लीचा मुक्काम दिल्लीमधल्या लोकांना इशारा देण्यासाठी होता की महाराष्ट्राकडे फार वाकडी नजर करायची काही कारण नाही, तशा पद्धतीचा प्रयत्न आपण करू नका. महाराष्ट्रात येणार असाल तर तुमचं स्वागत आहे, या, सभ्यतेनं बोला, मर्यादेने बोला, मर्यादाचा भंग करू नका, अति आगाऊपणा करण्याचा महाराष्ट्रामध्ये येऊन प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र केव्हाही आपल्या मर्यादा ओलांडू शकतो हे दाखवण्याचा हेतू कदाचित या दौऱ्याच्या पाठीमागचा होता. आणि दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हे काम यशस्वीपणानं पार पाडलंय. आणि आता उद्धव ठाकरेंचा जो राजकीय दर्जा आहे हा केवळ प्रादेशिक पक्षाचा नेता हा नाही आहे, आता ते राष्ट्रीय नेतृत्व ते सुद्धा आता झालेलं आहे. आणि त्यांनी त्या राष्ट्रीय नेतृत्वाची चुणूक त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेली आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला की बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये बांगलादेशामधल्या अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय होतोय, यावर तुमचं काय मत आहे, असा प्रश्न जेव्हा उद्धव ठाकरे यांना दिल्लीचे पत्रकार विचारतात तेव्हा उद्धव ठाकरे उत्तर देत आहेत, हा प्रश्न तुम्ही तुमच्या पप्पांना विचारा. म्हणजे बघा कसला जबरदस्त टोला उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये जाऊन संपूर्ण राष्ट्रीय मीडियाला असला एकच टोला दिलेला आहे की संपूर्ण राष्ट्रीय मीडिया अक्षरशः गारच झाली आहे, गार झालेली आहे, गार पूर्णपणे. हा प्रश्न कोणाला विचारायचा? बांगलादेशामध्ये असलेल्या हिंदूंच्यावर अत्याचार होतोय हा प्रश्न कोणाला विचारायचा? मीडियाने. या मीडियाचं चाललंय काय नेमकं? हे पत्रकार नेमकं कुठल्या गिरणीचं पीठ खातायत? अरे तुम्ही हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना विचारा, देशाच्या गृहमंत्र्याला विचारा, परराष्ट्र व्यवहार मंत्र्याला विचारा, संरक्षण मंत्र्याला विचारा. हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरेंना विचारताय. मग उद्धव ठाकरेला जर तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या चक्कीचं पीठ खाणारे नेते आहेत. त्यांनी उत्तर दिलं की बाळानो, तुम्ही हा प्रश्न मला नाही विचारायचा, तुमच्या पप्पांना जाऊन विचारायचा. पप्पा जर युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात तर बांगलादेशामध्ये झालेली काय जी घटना आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक समुदाय बांगलादेशचा जो अडचणीत आलाय त्यावर मार्ग काढू शकतील ना ते, तेव्हा जावा आपण तुमच्या पप्पांना हा प्रश्न विचारा. अशा प्रकारचं राष्ट्रीय भाष्य, राष्ट्रीय नेत्याला आव्हान देणारं, राष्ट्रीय नेतृत्वाला चॅलेंज करणारं काम उद्धव ठाकरे यांनी या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये केलेलं आहे. आणि या 3 दिवसाच्या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा त्यांची बॉडी लँग्वेज असेल किंवा दिल्लीमध्ये त्यांचं विविध ठिकाणाला भेटी देणं असेल, या सगळ्याच गोष्टी शेर की दहाड म्हणतात ना, या गोष्टीला शोभणारी, या उक्तीला शोभणाऱ्या या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आपल्या 3 दिवसाचा त्यांनी अत्यंत यशस्वी, अनेकांची झोप उडवणारा दौरा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्राचे हे जे नेते आहेत उद्धव ठाकरेंना सातत्याने उठसूट उद्धव ठाकरेंवर टीका करणारे, मग ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील, त्यांना सुद्धा एक प्रकारचा इशारा दिलाय उद्धव ठाकरेंनी की मी वर जाऊन तुमचे जे वर बसलेले दिल्लीत बसलेले पप्पा आहेत ना त्यांना सुद्धा मी चॅलेंज करू शकतो, तुम्ही माझा नाद करू नका. अशा प्रकारचा इशारा सुद्धा या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तावर परिवर्तन होऊ घातलेलं आहे. उद्या महाविकास आघाडीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री कोण असेल हे त्यावेळी ठरेल किंवा आम्ही एकत्र बसून ठरवू असं शरद पवार मागेच बोललेले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाची लॉबिंग करायला दिल्लीला गेले होते. अशा प्रकारचा जावई शोध लावून आपल्या बुद्धीची अशी लक्तरे स्वतःच आपल्या हाताने टांगण्यापेक्षा हा महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाला इशारा द्यायला गेलेला होता की महाराष्ट्रामध्ये येऊन आगाऊपणा करू नका ना, आमची एकदा सटकली की सटकली हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. आणि त्यांचा दिल्ली दौरा अत्यंत यशस्वी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या चाहत्यांनी, त्यांच्या शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी, उद्धव ठाकरेंना मतदान केलेल्या सर्व मतदारांनी, उद्धव ठाकरेंना मतदान करू इच्छिणाऱ्या विधानसभेतल्या मतदाराने स्वाभिमानाने आपली छाती फुगून सांगितलं पाहिजे की दिल्लीला इशारा देणारा नेताच महाराष्ट्राला हवा आहे, महाराष्ट्राला त्याची गरज आहे. आणि हे काम उद्धव ठाकरे यांनी अत्यंत यशस्वीपणानं, मजबूतीनं दिल्लीमध्ये जाऊन केलेलं आहे.
आता प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास महाविकास आघाडीतल्या एकाही नेत्याचा विरोध नाही. आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे. ना शरद पवारांचा विरोध आहे, ना नाना पटोलेंचा विरोध आहे, ना वडेट्टीवारांचा विरोध आहे, ना पृथ्वीराज बाबांचा विरोध आहे, ना राहुल गांधींचा विरोध आहे. कोणाचाही विरोध नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे होऊ शकतात का असा प्रश्न आपण जर मला विचाराल, बिनधास्त होऊ शकतात, निर्विवाद होऊ शकतात. त्याला कोणाचा कसलाही आक्षेप असण्याचं कारण नाही. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सन्मानानं होतील. दोन्ही पक्षाला म्हणजे काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक एक मुख्यमंत्री पद मिळेल. महत्वाची खाती तिघांमध्ये अत्यंत व्यवस्थितपणानं वाटली जातील आणि महाराष्ट्राचा कारभार अत्यंत अभिमानजनक होईल. त्यामुळे त्या गोष्टीची आजच काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपण जेव्हा मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये राहून जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला गेले होते, अशा प्रकारचा गलिच्छ जावाई शोध लावतो ना, तेव्हा आपल्या बुद्धीची कीव करायला वाटते की उद्धव ठाकरे एवढा काही छोटा नेता नाही. उद्धव ठाकरे एखाद्या मुख्यमंत्री पदाच्या तुकड्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन कोणाला तर मुजरा करतील असं अजिबात नाही. उलट दिल्लीतल्या लोकांना इशारा देण्यासाठी गेले होते की महाराष्ट्रात येताना नीट यायचं, नीट बोलायचं, नीट राहायचं आणि नीट जायचं, हे सांगण्यासाठी त्यांचा दिल्लीचा दौरा होता. हे तुम्हाला पत्रकारितेत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे. मुख्यमंत्री पदासाठी नाही, मुख्यमंत्री पद तर त्यांच्याकडे चालून येईल. महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांना सन्मानपूर्वक मुख्यमंत्री पदावर विराजमान करतील. हे काही महायुती नाही, इथे काही भांडण नाहीये. मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे व्हावे की देवेंद्र फडणवीस व्हावे की अजित पवार व्हावे, हे महायुतीमध्ये सगळा गोंधळ आहे. त्यामुळं आपला हा मोर्चा जर आपण महायुतीकडे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळ्या व्यवस्थित गोष्टी सुरू आहेत आणि उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन दिल्लीच्या तमाम बादशहाला, सहाय्यक बादशहाला, उपबादशहाला इशारा दिलेला आहे की आपण व्यवस्थित बोला. महाराष्ट्राचा सन्मान महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर नाकारत असाल किंवा महाराष्ट्राला ठेच पोहोचवत येत असाल किंवा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अतृप्त आत्मा, तृप्ती आत्मा अशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. भटकती आत्मा वगैरे शब्द तुम्ही महाराष्ट्रात येऊन वापरत असाल तर महाराष्ट्रातला बच्चा बच्चा तुमचा प्रतिकार करेल, तुमचा विरोध करेल. हेच सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 3 दिवसाचा दिल्ली दौरा झालेला आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी आणि महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलावी असं सुंदर काम उद्धव ठाकरेंनी आपल्या एकाच वाक्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलेलं आहे की बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या संरक्षणाचा प्रश्न मला नव्हे तर तुमच्या पप्पांना विचारा. यामध्येच उद्धव ठाकरेंचा पोक्तपणा, त्यांची राष्ट्रीय विचार, त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता सिद्ध झालेली आहे. आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.